अफजल खानाचे कोथळे काढणारा हा महाराष्ट्र, शाहिस्ते खानाचे बोट तोडणारा हा महाराष्ट्र, सिद्धी जोहरांचा जबरदस्त वेढा पडला असताना सुद्धा त्यातून सुद्धा निसटणारे आमचे महाराज आज जरी आमच्या बरोबर नसले तरी त्यांची स्फूर्ती आमच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. तुम्ही वेढे टाका त्याच्यातनं आम्ही निसटू, तुम्ही पंजे दाखवा त्याची बोटं तोडून टाकलेली आहेत. आणि जर मुसलमानांच्या अनुनय करून जर तुम्ही हिंदुत्वाचा घात आमच्या या देशामध्ये करणार असाल, आमच्या हिंदुस्थानात करणार असाल, तर अफजल खानासारखा तुमचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, हे त्याने फक्त लक्षात घ्यावं. तुमचा आशीर्वाद, तुमचे मजबूत आशीर्वाद आमच्या युतीच्या मागे उभे राहिले, म्हणूनच लोकसभेवरती हा भगवा झेंडा अभिमानानं डौलत फडकला. मगाशी गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं की आपला विधानसभा एकदा जिंकल्यानंतर राजभवनावरती काही शपथविधी होणार नाही, तो या शिवतीर्थावरती होईल. आणि मी तुम्हाला आज वचन देतो की विधानसभा जिंकल्यानंतर आणि कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच तो शपथविधी महाराजांच्या साक्षीनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जागा ती केवढी आणि तिथे मावणार तरी काय. काँग्रेसवाल्यांचा ठीक आहे, काश्मीरमध्ये जे चालले ते तुम्हाला मागच्या सभांमध्ये मी सांगितलेलं आहे, तिथे कसले पाऊल टाकले जात नाही. फक्त आता व्हीपी सिंगांकडनं आमची अपेक्षा आहे की काश्मीरमध्ये तुम्ही काय पाऊल टाकता. इमामची जर दाढी कुरवाडणार असाल तर मात्र आम्हाला गंभीरपणाने विचार करावा लागेल. आम्हाला गंभीरपणाने विचार करावा लागेल. उरली सुरली जनता दलाची काही इथे अब्रू असेल, बहुतेक आता संपलेली आहे, पण ती सुद्धा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आज आमचा हा विचार एकच आहे. या पत्रकारांना सांगतो, आर्थिक कार्यक्रमाची आमची मांडणी झालेली आहे. कारण सत्ता मिळवणं आणि तिथे खुर्च्या उभाला जाऊन बसणं हे आमचं धोरण नाही, हे आमचं ध्येय नाही. चांगलं सरकार तुम्हाला द्यावं, जेणेकरून तुमच्या जीवनाचे जे प्रश्न अजूनही रेंगाळलेले आहेत, 42 वर्षात जे काही सुटले नाहीत, ते आम्ही सोडवण्याचा अत्यंत जबरदस्त प्रामाणिकपणानं प्रयत्न करणार आहोत. कारण परवा दिवशी मी तुम्हाला बोलल्यानंतर, ज्या वेळेला हे सगळे निवडून आल्यानंतर ज्या व्यक्तीशी माझी काही बोलणी झालेली आहे, त्या व्यक्तीला पहिला माझा फोन गेला, अजूनही विधानसभा महाराष्ट्राची सत्ता आमच्या हातात आलेली नाही, पण केवळ वचनबद्ध आहोत म्हणून फक्त त्या माणसाला मी बोलवलं. हे 14 आमचे शिलेदार तिकडे गेल्यानंतरही बोलवलं. वास्तविक हे शिलेदार लोकसभेमध्ये गेलेले आहेत आणि मला चिंता विधानसभेची आहे. आणि चिंता केवळ तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी नाही. मी त्या व्यक्तीला बोलवलं, म्हटलं बघ बाबा, तो माझं अभिनंदनही करायला आला होता, मोठा गुच्छ परडी आणली होती. बस बाळासाहेब तुमचं अभिनंदन करण्याकरता आले. म्हटलं मला अभिनंदन नको आहे, जे वचन तुम्ही मला दिलं होतं ते तुम्ही पाळणार आहात की नाही. त्याला मी तुम्हाला लिहून देतो आणि ते वचन एवढंच की जर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं युतीचं सरकार ज्या वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये स्थायिक होईल, स्थापन्न होईल, बसेल, जिंकेल, त्यावेळेला त्या प्रश्नाला आम्ही हात घातल्याशिवाय राहणार नाही. आणि तो प्रश्न म्हणजे मुंबईच्या 40 लाख झोपडपट्टीवासियांना फुकट घरं देण्याच्या करता म्हणून आम्ही वचनबद्ध आहोत. मला वाटतं जगाच्या इतिहासामध्ये कुठच्याही देशाच्या पाठीवर असा जबरदस्त कार्यक्रम कुठच्याही सरकारनं आखलेला नाही, तो आम्ही आखीत आहोत. फक्त सरकार तुम्ही आमच्या हातात द्यायचंय. आणि आता तर खात्री आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये इंदिरा काँग्रेसच्या ह्या महाराष्ट्रामध्ये आता धुवून जेवढं काही राहिलं असेल, थोडंसं राहिलं म्हणजे काय शरद पवारापुरतं मर्यादित, हे धुवायला काही वेळ लागणार नाही. फूक मारली तरी उडून जाण्यासारखं आहे. पण आम्ही 40 लाख झोपडपट्टीवासियांना फुकट घरं बांधून देणार आहोत. 2 खोल्याचे फ्लॅट्स, 3 खोल्यांचे फ्लॅट्स फुकट. पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. कोकणामध्ये सुद्धा अनेक काही प्रश्न पडलेले आहेत. रेल्वेचा प्रश्न आता आम्ही यांना सांगतो, तुम्ही सोडवा. खनपटी बसा, मधु दंडवते आलेले आहेत, त्यांनी तो प्रश्न हाती घेतला होता. आता हे 14 शिलेदार त्यांच्या मागे लागले पाहिजेत की मधुजी, त्यावेळेला तुम्ही रेल्वे मंत्री होता,
आणि त्यावेळेला तुम्ही वचन दिलं. आपल्यापर्यंत कसं बसं आपण आपटलो. आता याच्या पुढे सरकणार आहोत की नाही, कोकणात रेल्वे जाणार आहे की नाही, कोकण रेल्वेचा प्रश्न बी हाताळणार आहोत. दुर्दैव फक्त त्या सीमा प्रश्नाचा आहे, सीमा बांधवांचा आहे. नको तर माणूस तिथे आता मुख्यमंत्री झालेला आहे. काँग्रेसचं सरकार दुर्दैवाने त्यांच्या परत आलेलं आहे. म्हणजे नेहमी काय होतं की इकडे जर काँग्रेस असेल तर तिकडे विरोधी पक्ष असतो, आणि तिकडे जर काँग्रेस असेल तर इथे विरोधी पक्ष असतो. पण उद्याचा विरोधी पक्ष म्हणून आमचा असेल ते काँग्रेसचं सरकार आहे, वीरेंद्र पाटलाचं. त्याने सांगितलं म्हणजे सीमा प्रश्न केव्हा सुटलेला आहे? बिलकुल नाही. महाजन अहवाल 1969 साली शिवसेनेनं आंदोलन करून जाळून खाक केलेला आहे. तुम्हा तमाम शिवसैनिकांना त्याची कल्पना आहे. 69 लोक आपली मारले गेलेली आहेत. सीमा प्रश्नाच्या बाबतीत आम्ही आमची काही धोरणं आखलेली आहेत. मी स्वतः धोरणं आखलेली आहेत. जर वीरेंद्र पाटलाला ही मस्ती असेल की महाजन अहवाल आता लागू करा, सीमा प्रश्न संपलेला आहे, तर तुमचं नाक कसं दाबायचं हे त्यावेळेला आलेल्या युतीला पूर्णपणे माहिती आहे, आणि ते दाबल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जेरी सांगू तुम्हाला. आता मुद्दे असे येतात की महाराष्ट्र सरकार आम्ही हिंदुत्वाच्या प्रश्नावरती जिंकणार, आर्थिक प्रश्नावर जिंकणार, का कोणत्या प्रश्नावर जिंकणार? आम्ही हिंदुत्व कदापि सोडणार नाही, सोडू शकत नाही. अनेक वेळेला सांगितलं, पुन्हा सांगतो की हा देशाचा आमचा तुमचा नाही, त्या हिंदुस्थानाचा श्वास म्हणून आहे. शहाबुद्दीन पडला, एक सर्प चिरडला गेल्या देशामध्ये. बांधवांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही जे बोलतो ते देशहिताच्या दृष्टिकोनातनं बोलतो आहे, जातीयवादी धर्मांधतेने बोलत नाहीये. काय म्हणून त्या शहाबुद्दीनच्या निवडणूक कचेरीवरती इम्रान खानचा फोटो असावा? कुठे निवडणूक लढवतोय हा? पाकिस्तानात. टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी आहे की त्याने आपल्या निवडणूक कचेरीवरती इम्रान खानचा मोठा फोटो लावला होता. शेवटी झालं काय? 12च्या भावात गेला. इथे पाकिस्तानच्या किडी आम्ही वळवू देणार नाही, आणि जिथे जिथे तुम्हाला दिसतील त्या आता ह्या विधानसभेमध्ये आपण चिरडून टाकायचे आहे. ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल त्यावेळेला रस्त्यामधले नमाज आम्ही पडल्या बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्र विकासाच्या आड येता कामा नये, लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कुठे जर कोणाला उपद्रव होत असेल त्यांनी मला येऊन सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. पण मात्र रस्त्यावरती ही नमाज शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर बंद करण्यात येतील. कारण शेवटी नाहीतच आहे बरोबर, तर कशाला कुरवडत बसायचं? आणि हातात आलेले केस घरी गेल्यानंतर बायकोला दाखवायचं की एवढे आज केस हातामध्ये आलेले आहेत. हे आम्ही करणार नाही. लाऊडस्पीकर मशिदीवरचे खाली येतील, बंद. तुम्हाला मान्य आहे की या देशातल्या या निवडणुका, या हिंदुस्थानातल्या निवडणुका, तुमच्या स्वतंत्र भारतामधल्या या निवडणुका मुसलमानांच्या मतांवरती आधारित असाव्यात? हे मान्य करायला तुम्ही तयार आहात? मग मोठ्याने बोलून सांगा की आम्ही कदापि सहन करणार नाही. यावेळेला एकवटून कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा विजय केल्याशिवाय राहणार नाही. जल्लोषाने सांगितलं पाहिजे तुम्ही की यावेळेला आम्ही नक्की यांचा पराभव करून आपल्या युतीचाच विजय करणार. हे कुठे मुठी आवळून मला जरा सांगा. हेच पाहिजे. खरं म्हणजे मुसलमानांचं आणि आमचं भांडण नाही हे सांगायचं आता किती वेळा? अरे तुम्हाला आता आणखीन काय करायचं म्हणजे तुमचा आमच्यावरती विश्वास बसेल? काँग्रेसने तुम्हाला काही दिलं नाही, तुमच्या पुढाराने सुद्धा तुम्हाला खड्ड्यात टाकलं, नेतृत्व फक्त त्यांनी जपलं, आणि शिवसेना एका देश विचारानं उभी राहिल्यानंतर तुम्ही देश बांधव म्हणून कुठे जवळू शकत नाही. किती वेळाला सांगायचं? मागे मी बोललो होतो आम्हाला मुसलमानांची मते नकोत, पण कोणत्या मुसलमानांची मते नकोत? आणि आजही मी ते म्हणतो, जे देशद्रोही म्हणून या देशामध्ये राहत आहेत, पाकिस्तानबद्दल अभिमान बाळगतायत, त्यांचे शरीर इथे आहे,
पण मात्र मन आणि हृदय तिथे आहेत असले हे नादान देशद्रोही मुसलमानांची मते आम्हाला नको, दिली तरी नको, हे माझं वाक्य स्पष्ट आहे. जे आम्ही सांगू ते लोकहितासाठी. कायदा जर कुठे लोकांच्या आडवा येणार असेल तो कायदा आम्ही बदलू, पण मात्र लोकहित साधू, असं ते आमचं सरकार असेल. सूडवृत्तीनं आम्हाला कारभार करायचा नाही. सूडवृत्तीनं कोणालाही आम्हाला काही करायचं नाही. कशाला आमचं सरकार आलं तरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही सूडवृत्तीने वागवणार नाही की ज्यांच्या सरकारामध्ये त्याने आम्हाला सूडवृत्तीने वागवलं. बिलकुल नाही. तरुण आहेत, चुकले असतील, काही मार्गाने गेले असतील. उद्या त्यांना जर कळलं की आपला फक्त वापर झालेला आहे तर मात्र शहाणे होऊन ते ह्या युतीच्या मागे आल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी चुकलेली वाटसरू आहेत, चुकलेली वासरं आहेत. इतपत आम्ही विचारानं जाणारी माणसं आहोत. विपिना जाहीररित्या एक नम्र विनंती करतोय की तुम्ही मुसलमानांचा अनुनय तुमचा जर वाढत गेला, या हिंदूंकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं, तुम्हाला कदाचित ही जर मस्ती असेल की केवळ मुसलमानांच्या मतांमुळे तुम्ही तिथे अधिकारावरती आलात, तर केवळ उत्तर नव्हे तर दक्षिणमधला सुद्धा हिंदू जागृत करून तुमचं सरकार शेवटी आम्हाला खाली खेचावं लागेल. आणि फक्त येईल ते शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं युतीचं सरकार दिल्लीमध्ये स्थापन झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी आग डोम ह्या देशामध्ये आम्ही पेटवल्याशिवाय राहणार नाही. नव्हे, आज जमीन तशी आहे. आज हिंदुत्वाचं बियाणं कुठे टाका, रुजल्याशिवाय राहणार नाही. पूर्वी ते खडकावर पडत होतं, आता ते जमिनीवरती, चांगल्या सुपीक जमिनीवरती, म्हणजे तुमच्या हृदयाच्या जमिनीवरती पडतंय. आणि त्याचे कोम आता मला दिसू लागलेले आहेत. याचा मोठा वृक्ष हो, आणि या वृक्षाच्या छायेखाली माझा हा तमाम हिंदू बांधव माय भगिनी त्या सावलीमध्ये सुखानं जगो, सुखानं राहो. कुठेही त्यांना कसरीत तरीप, उन्हाची तरी कुठे लागता कामा नये. आणि तुमची मुलं बाळं ही सुखात वाढवण्याकरता, त्यांचा उत्कर्ष होण्याकरता फक्त एकदाच आणि एकदाच तुम्ही ह्या युतीला विजयी करा. आणि जर पुन्हा सांगतो, नालायक निघालो तर हा बाळ ठाकरे पुन्हा कुठच्याही प्रचाराला येणार नाही. आणि असं सरकार देऊ त्यावेळेला सुद्धा मी येणार नाही. याचं कारण मी तुम्हाला सरकार दिलेलं आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार ज्याने 5 वर्ष तुमचं जे काम केलं असेल त्या कामावर ते पुन्हा पुढची 5 वर्ष युती जिंकल्याशिवाय राहणार नाही. इतकं ते जबरदस्त काम असल्याशिवाय राहणार नाही. एवढं वचन महाराजांच्या साक्षीने मी तुम्हाला देतोय.